हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवली आहे आवळ्याची अगदी पौष्टिक अशी रेसिपी. आवळा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे खजिने यामध्ये अवेलेबल असतात. आवळा म्हटलं की आपल्या डोळ्यासाठी आवळा हा खूप फायदेशीर आहे. केसासाठी आणि त्वचेसाठी पण आवळा खूप फायदेशीर आहे. म्हणून आज मी तुमच्यासाठी अगदी पौष्टिक रेसिपी घेऊन आली आहे. यासाठी मी इथे 1 किलो आवळा घेतला आहे. स्वच्छ धुवून घेतला आहे आवळा. हिवाळ्यामध्ये खूप प्रमाणात आवळा अवेलेबल असते आणि अगदी स्वस्त पण मिळते. त्यासाठी 1 किलो आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये हे आपण स्टीम करणार आहोत. याला आपण वाफवून घेणार आहोत. छान आवळे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये पाणी टाकलं आहे. स्टँड ठेवला आहे. पाणी छान गरम झाल्यानंतर ही चाळणी त्यामध्ये ठेवून द्यायची आहे. त्यानंतर 15 मिनिटं जास्तीत जास्त 20 मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे. 20 मिनिटात आवळा छान वाफवला जाते बघू शकता. हे क्रॅक पडतात आवळ्याला. त्यामुळे समजायचं आहे की आवळा छान शिजला आहे किंवा वाफवून झालेला आहे. छान वाफवलेला आहे. छान हे काढून घ्यायचं आहे. आवळ्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतरच याला आपण फोडणार आहोत. हे आवळे पूर्ण थंड झाले आहे. त्यानंतर या पद्धतीने यामधली बी काढून टाकायची आहे आणि यामधल्या ज्या पाकळ्या आहे आवळ्याच्या त्या सेपरेट करून घ्यायच्या आहे. अशाच पद्धतीने हे आवळे आपल्याला फोडून छान कळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. बघू शकता या पद्धतीने मी काढून दाखवत आहे. अशा पद्धतीने आपल्याला आवळे सेपरेट करून घ्यायचे आहे. छान फोड निघतात, अलगद निघतात. या पद्धतीने हे सर्व आवळे करून घ्यायचे आहे. आवळे छान शिजलेले आहे आपले आणि थंड झाल्यानंतर ते सेपरेट करून घ्यायचे आहे. बघा या सर्व आवळे इथे मी छान फोडी काढून घेतले आहे. बघा हे 1 किलो आवळे मी छान फोडी काढून घेतले आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 3 पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर थोडं गरम झाल्यानंतर एकदम तेल गरम नाही करायचं, कारण त्यामुळे बाकीचे जिन्नस हे जळू शकतात. 1 चमच मोहरी टाकून घ्यायची आहे. 1 चमच ओवा टाकून घ्यायचा आहे. 1 चमच मेथीदाणे टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमच इथे जिरे पण टाकायचं आहे, पण मी जिरं टाकायला विसरले आहे. 2 चमच सोप टाकून घ्यायचं आहे. छान हे ड्राय मसाले आपल्याला 2-3 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला छान हे मसाले आपण जे टाकलेले आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचे, व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. तेलामध्ये छान हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी तेलाला त्याचा सुगंध येतो. छान 2-3 मिनिटात आपल्याला मंद आचेवर हे परतून घ्यायचं आहे. छान 2-3 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वाफवलेला आवळा टाकून घ्यायचा आहे. इथे मी 1 किलो आवळा घेतला आहे. त्यामधला थोडाच आवळा इथे टाकत आहे आणि बाकीच्या आवळ्याची मी वेगळी रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. त्यामुळे ती रेसिपी सुद्धा नक्की बघा. यामध्ये थोडे आवळ्याचे अर्धा किलो आवळे इथे टाकून घेतला आहे. आवळ्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. छान 2-3 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये काही ड्राय मसाले टाकून घ्यायचे आहे. छान परतून घेतला आहे बघू शकता या पद्धतीने. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 चम्मच आपल्याला इथे काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचे आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं आपल्याला लाल तिखट आणि हळद यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी इथे 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर छान मिठाला पण आवळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 चम्मच सुंठ पावडर टाकले आहे. त्यानंतर 1 चम्मच काळी मिरी पूड टाकलेली आहे. त्यानंतर छान याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. छान ड्राय मसाले 5 मिनिटे आवळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी गूळ टाकायचा आहे. गूळ हा हिवाळ्यामध्ये खूप पौष्टिक असा पदार्थ आहे. गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढतं आणि त्यामुळे इथे साखरेऐवजी मी इथे गूळ वापरला आहे. डायबिटीस जे पेशंट असेल त्याला पण
गुळाचं जर सेवन केलं तर साखरचे प्रमाण वाढणार नाही, त्यामुळे इथे मी गूळ टाकलेला आहे. त्यानंतर 2 चमच आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे. छान क्रिस्पीनेस यायला येतो, त्यामुळे इथे मी 2 चमच साखर वापरली आहे. जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर स्किप देखील करू शकता. 1 वाटी इथे गूळ घेतला आहे. त्यानंतर किसलेला गूळ घेतला आहे. छान परतून झालेला आहे. 5 मिनिटं त्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर गूळ वितळेपर्यंत याला 15 मिनिटं शिजू घ्यायचं आहे. गूळ छान वितळला जातो बघा. 15 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने गूळ छान मेल्ट झालेला आहे. छान असं पातळ असं 15 मिनिटं आपण हे झाकण लावून छान मेल्ट होऊ दिला गूळ. छान गूळ मेल्ट झालेला आहे. गूळ छान वितळलेला आहे बघा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं परत झाकण ठेवायचं आहे, जोपर्यंत जो गुळाचा पाक जो आहे ना तो जरासा थिक होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. छान आपले आवळे देखील यामध्ये शिजले जातात. आधीच आपण वापरले आहे, परत छान यामध्ये शिजले जातात आवळे. हा गूळ थोडासा घट्ट झालेला आहे, बघू शकता तुम्ही, कन्सिस्टन्सी बघू शकता त्यामध्ये घट्ट झाला आहे. त्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याला थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर परत हे अजून हे घट्ट होतं, त्यामुळे एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छान आपल्या आवळ्याची लोणजीला थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर भरणीमध्ये, एखाद्या काचेच्या ड्राय भरणीमध्ये हे स्टोअर करायचं आहे बघा. या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे. छान आता याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर अगदी घट्ट होतं, बघू शकता. या पद्धतीने 4-5 महिने ही लोणजी आरामात फ्रीजच्या बाहेर टिकू शकते. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. बाय.